नमस्कार मंडळी. जर तुम्ही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात काही मोठं शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल, तर थांबा. 24 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे होलाष्टक आणि हे 8 दिवस का इतके खास आहेत, याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत होलाष्टकाचं खरं महत्त्व, त्यामागची पौराणिक कथा आणि या 8 दिवसात काय करावं आणि काय टाळावं. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे जो या काळात तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मंडळी, सगळ्यात आधी समजून घेऊया होलाष्टक म्हणजे काय. साध्या भाषेत सांगायचं तर होळीच्या 8 दिवस आधी सुरू होणारा हा काळ आहे. होळ म्हणजे होळी आणि अष्टक म्हणजे 8 दिवस. म्हणजेच होळी या उत्सवाच्या 8 दिवस आधीपासून सुरू होणारा हा विशेष काळ आहे. 2026 मध्ये होलाष्टक सुरुवात होती 24 फेब्रुवारी 2026 आणि त्याची समाप्ती आहे 3 मार्च 2026 होलिका दहनाच्या दिवशी. हे पूर्णपणे 8 दिवस आहेत. फाल्गुन मासाच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत. आता तुम्ही विचाराल, हे 8 दिवस इतके खास का? बघा मंडळी, आपल्या शास्त्रात असं म्हटलं आहे की या काळात नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असतात. पण घाबरायचं नाही. हे जाणून घेतलं म्हणजे आपण सावध राहू शकतो. आता प्रश्न येतो, हे 8 दिवस अशुभ का मानले जातात? पुराणामध्ये सांगितलं आहे की हिरण्यकशिपू हा राक्षस राजा स्वतःला भगवान मानत होता, पण त्याचा पुत्र प्रल्हाद होता, हा भगवान विष्णूचा खरा भक्त होता. हिरण्यकशिपूला हे मान्य नव्हतं आणि मग काय झालं माहितीये का? त्या निर्दयी वडिलांनी आपल्याच लहान मुलाला सातत्याने 8 दिवस यातना दिल्या. पण प्रल्हादाची श्रद्धा डळमळली नाही. त्याची भक्ती अढळ राहिली. त्याच 8 दिवसाच्या कठीण कालखंडाचं स्मरण म्हणून आपण होलाष्टक पाळतो. हाच तो संदेश आहे. जेव्हा आपलं मन स्थिर असतं, जेव्हा आपला विश्वास खरा असतो, तेव्हा कोणतीही अडचण आपलं काहीही बिघडू शकत नाही. तुमच्या आयुष्यातही असंच काहीतरी घडलं असेल ना, जेव्हा तुम्ही कठीण काळातून गेला, पण तुमचा आत्मविश्वास तुम्हाला वाचवतो. हेच होलाष्टकाचं खरं शिकवण आहे. आता महत्वाचं, या 8 दिवसात काय करू नये ते ऐका. मांगलिक कार्य टाळा. लग्न, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन हे सगळं टाळा या 8 दिवसात. आता तुम्ही म्हणाल, पण आमचं लग्न निश्चित झालंय. मंडळी, 8 दिवसाची तारीख बदलली तर काय होतंय? पण आयुष्यभराचा आनंद आणि शांती ते कायम राहते. दुसरं, नवीन व्यवसाय सुरू करू नका. जर तुम्ही नवीन दुकान उघडत असाल, नवीन ऑफिस सुरू करत असाल, तर 4 मार्च नंतर करा. नवीन भांडी, गाडी, घर घेऊ नका. थोडे दिवस थांबा, योग्य वेळ येईल. नवविवाहित मुली आपल्या आई वडिलांकडे राहाव्यात. हे फक्त एक परंपरा नाही, यामागे विज्ञान आहे. नवीन नात्याला स्थिरता यावी म्हणून हा काळ. अनोळखी व्यक्तीकडून काहीही घेऊ नका. खाणं, पिणं, भेटवस्तू काहीही. सावध राहा. आता या 8 दिवसात करा हे विशेष उपाय. प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा जप करा. दान करा, पण मनापासून. बघा, दान म्हणजे फक्त पैसे देणे नाही. तुमच्या शेजारच्या गरजूंना अन्न द्या, कपडे द्या. तुमच्या घरी जुने कपडे आहेत ना, त्या स्वच्छ करून एखाद्या गरजूला द्या, किंवा तुमच्या घरातल्या कामवाल्या बाईला, वॉचमॅनला, भाजीवाल्याला त्यांना थोडं अन्न, थोडं धन द्या. हे केलं की तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येते. हनुमान चालीसा वाचा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी फक्त 10 मिनिटे. तुम्हाला संपूर्ण पाठ येत नसेल तरी चालेल. मोबाईलवर वाचा, ऐका, पण नियमित करा. महामृत्युंजय मंत्र रात्री झोपण्यापूर्वी रोज 11 वेळा म्हणा. हा मंत्र संरक्षणाचा आहे. तुमच्या मनाला शांती मिळेल, घरात सुरक्षा राहील. तुळशीच्या वनस्पतीला रोज पाणी द्या, त्यावर दिवा लावा. ध्यान करा, प्रार्थना करा. 5 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करा. तुमच्या इष्ट देवतेचे स्मरण करा. फक्त एवढेच. होलाष्टक 2026 महत्वाच्या तारखा. होलाष्टक सुरुवात होते 24 फेब्रुवारी 2026 वार मंगळवार. होलिका दहन आहे 3 मार्च 2026 वार मंगळवार. शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी 6:22 ते रात्री 8:50 धुलीवंदन रंगपंचमी आहे 4 मार्च 2026 वार बुधवार. यावेळी होलिकेचं दहन करा. हे दहन म्हणजे फक्त लाकडाचं दहन नाही, हे आहे तुमच्या मनातल्या वाईट विचारांचं दहन, तुमच्या आयुष्यातलं नकारात्मक ऊर्जेचं दहन, तुमच्या रागाचं, द्वेषाचं, मत्सराचं दहन. आणि मग येतो रंगाचा उत्सव, प्रेमाचा, आनंदाचा, नव्या सुरुवातीचा. प्रल्हादाने या 8 दिवसात आपली परीक्षा दिली
आणि विजयी झाला. आपणही या काळात आपल्या मनाची, आत्म्याची परीक्षा देऊ शकतो. नकारात्मकतेवर मात करू शकतो. लक्षात ठेवा, जिथे विश्वास असतो तिथेच मार्ग सापडतो. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि विषय उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल. कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा, तुम्ही होलाष्टकात कोणता उपाय करणार आहात. तुमचा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. आपली पुन्हा भेट होईल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.